महत्त्वाचा भाग असलेल्या ठाणे जिल्हा आणि आसपासच्या भागातील महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्डे पडल्याचे चित्र आहे। या खड्ड्यांमुळे संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे। अवघ्या 4 तासांच्या प्रवासासाठी 8 ते 9 तास लागत असल्याने प्रवासी हतबल झाले असून रस्ते प्रवास नको रे बाबा अशीच काहीशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पोहोचल्यानंतरही महाराष्ट्र गुजरात सीमेपर्यंत रस्त्यांवरचा संघर्ष काही कमी होत नाही। गेल्या काही दिवसात झालेल्या तुफान पावसानंतर या महामार्गावरील सर्वच खड्डे पुलांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। यातील काही खड्डे 2 ते 2.5 फुटांपर्यंत खोल आहेत, त्यामुळे येथून वाहने संथ गतीने वाहतूक करतात। परिणामी उड्डाण पुलावर मोठी वाहतूक कोंडी होते। या खड्ड्यांमुळे अनेक अवजड वाहने बंद पडतात, काही वाहनांचे चाक नादुरुस्त होते तर काहींचा तोल गेल्याने एक सल तुटण्यापर्यंत घटना घडल्या आहेत। या वाहनांची दुरुस्ती त्याच ठिकाणी करावी लागत असल्याने त्यामागे तासनतास कोंडी वाढते। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी मार्ग बदलण्यात येतो, त्यामुळे कोंडीत भर पडत आहे। महत्त्वाचे चौक जोड रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने तेथे वाहनांचा वेग मंदावतो। या महामार्गावर वरई नाका ते मनोरपर्यंतचा जवळपास 21 किलोमीटरचा पट्टा हा कोंडीचा सगळ्यात मोठा केंद्र आहे। येथे सुमारे पाऊण ते 1 तासाची वाहतूक कोंडी होते, त्यामुळे अनेक वाहन चालक वरईतून अंतर्गत रस्त्याने सफाळे रस्त्यावरून दुकटल मार्गे पालघर मनोर रस्त्यापर्यंत पोहोचतात। या रस्त्यावर वैतरणा नदीवर बहाडोली येथे एकच कार जाईल असा पूल आहे। अनेकदा अति उत्साहामध्ये सिग्नल मोडून वाहन चालक या पुलावर चढतात। समोरून येणाऱ्या वाहनामुळे येथे वाद होतात। एक वाहन चालकाला वाहन मागे घ्यावे लागते। या सुमारे 20 ते 25 मिनिटाचा वेळ जातो। हे दिव्य पार पडल्यानंतर पालघर मनोर रस्त्यावरून पुन्हा वाहन अहमदाबाद महामार्गावर पोहोचते। मात्र रस्त्यावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंतची वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे वाहन चालकांचा संताप होत आहे।